कोल्हापुरातील सिद्धार्थनगर परिसरात शुक्रवारी रात्री एका मंडळाच्या वर्धापन दिन साजरा करताना 2 गटात जोरदार राडा झाला होता. या प्रकरणी पोलिसांनी गेल्या 4 दिवसांपासून दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांवर आणि दंगलीला कारणीभूत असणाऱ्या घटकांवर कारवाई सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर आज सिद्धार्थनगरमधील रहिवाशांच्या वतीनं स्वाती काळे आणि मल्हार शिर्के यांनी पत्रकार परिषद घेऊन त्या दिवसाचा घटनाक्रम सांगितला. माजी नगरसेवक आदिल फरास यांना या ठिकाणी दिवसभर धुमसत असणाऱ्या असंतोषाची जाणीव होती. त्यामुळे त्यांनी आपल्या समर्थक कार्यकर्त्यांना वेळीच आवर घातला असता तर दंगलीचीही घटना घडली नसती, असं स्वाती काळे आणि मल्हार शिर्के यांनी सांगितलं. पोलिसांनी कोणताही राजकीय दबाव न जुमानता या दंगलीची निपक्षपातीपणे चौकशी करावी, दंगलीच्या खऱ्या सूत्रधाराला अटक करावी, दंगलीमध्ये नुकसान झालेल्या निरपराध लोकांना नुकसान भरपाई मिळावी यासह अन्य मागण्याही त्यांनी केल्यात. यावेळी निलेश बनसोडे उपस्थित होते.